अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, अनेकदा आपण आपल्या आयुष्यामध्ये अशा वळणावरती असतो जिथे आपल्याला फक्त अंधार दिसतो. आपण स्वामींकडे प्रार्थना करतो, पण आपल्याला असं वाटतं की स्वामी माझ्या ऐकत आहेत का? मला मार्ग मिळेल का? जर आज तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर समजा की हा योगायोग नाही, हे खुद्द स्वामींचंच तुमच्यासाठी बोलवणं आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये स्वामी तुमच्या मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देणार आहेत आणि तुम्हाला संकटामधून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवणार आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आपण एक विशेष स्वामी संकेत पाहणार आहोत. श्री स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण हे फक्त एक वाक्य नाही, तर ती एक शक्ती आहे. स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यामध्ये जर आर्थिक अडचण किंवा नोकरी व्यवसायामध्ये काही समस्या असेल, जर तुमच्या घरात पैशाची चणचण असेल किंवा तुमच्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, तर श्री स्वामी समर्थ सांगतात तुम्ही प्रारब्ध भोगत आहात. पण हे भोग कमी करण्यासाठी दररोज किमान एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा आणि गुरुवारी श्री स्वामी समर्थांना पिवळे फूल अर्पण करा. लक्षात ठेवा, तुमची श्रद्धा जितकी घट्ट तितका मार्ग लवकर तुम्हाला मिळेल. घरामध्ये सतत कटकटी होत असतील, रोज संध्याकाळी भीमसेनी कापूर जाळा आणि स्वामींचा तारक मंत्र मोठ्या आवाजामध्ये लावा. तारक मंत्रातील प्रत्येक शब्दामध्ये संकटाचा नाश करण्याची ताकद आहे. आता आपण एक छोटासा प्रयोग करूया. तुमच्या मनामध्ये जो काही प्रश्न असेल तो आठवा, स्वामींचे स्मरण करा आणि समोर दिसणाऱ्या 3 क्रमांकापैकी कोणताही एक क्रमांक निवडा. जर तुम्ही पहिला क्रमांक निवडला असेल तर स्वामींचा तुमच्यासाठीचा संदेश आहे, संयम ठेवा. तुमचे काम पूर्ण होण्यास थोडा उशीर लागत आहे, पण ते नक्कीच पूर्ण होईल. स्वामी तुमच्या पाठीशी उभे आहेत. दुसरा क्रमांक निवडणाऱ्यांसाठी स्वामींचा संकेत आहे, सेवा वाढवा. तुमच्याकडून स्वामींची सेवा थोडी कमी पडत आहे. नित्यसेवा पुन्हा सुरू करा, तुमचे प्रश्न नक्कीच सुटतील. तिसरा क्रमांक निवडणाऱ्यांसाठी स्वामी म्हणतात, आनंदी राहा, काळजी सोडून द्या. तुमचे संकट टळले आहे, लवकरच तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. भक्तांनो, स्वामी कधीच आपल्या भक्ताला वाऱ्यावरती सोडत नाहीत. फक्त तुमचा विश्वास डळमळीत होऊ देऊ नका. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, तुम्ही कोणता पर्याय निवडला, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. मी जर हा व्हिडिओ शेअर केला तर स्वामींचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचेल. आपण सर्वजण स्वामींच्या चरणी असेच लीन राहाव्या आणि स्वामी सेवा करत राहाव्या. श्री स्वामी समर्थ.